म्हणजे गुंतवणुकीचं असं कुठलं एक अ ब क ड ई असं कोष्टक किंवा ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड प्रोसेस अशी नसते. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जायचं असेल तरी मित्राला विचारतो की बाबा हे तुला रेटिंग काय आहेत रे. मग आपण पैशाच्या बाबतीत हा विचार का नाही करत. म्हणजे 4 मित्रमंडळी एकत्र जमली की कशावर गप्पा मारतात, ते पैशावर गप्पा मारतात का. त्याला सुरुवात झाली तर तो कसा कमवायचा ह्याच्यावर लोक विचार करतात. इन्व्हेस्टमेंट मध्ये वेगवेगळे जी करोडोपती अब्जोपती झालेली लोक असतात ते कधीच एका रात्रीत श्रीमंत होत नाहीत आणि हे आपण समजून घेत नाही. पैसे कमावणे याचा अर्थ फक्त अकाउंटमध्ये बॅलन्स असणे असं नाही. तुमची पैसे या दृष्टीने सगळ्यात बाजूनी सुरक्षितता असते. डोकं दुखायला लागल्यानंतर तू ही गोळी घे अशी कुठली थेरपी नाही आहे पैशाची. तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणूक करा. हा एक नवा पर्याय आता येतोय, जगभरामध्ये प्रसिद्ध आहे की तुम्ही सेन्सेक्स आहे ना, जसा सेन्सेक्स फिरेल तसा तुमचा फंड फिरेल. सोनं हे कालबाह्य झालेलं नाही आहे. फक्त सोन्यातली गुंतवणूक कुठल्या फॉर्ममध्ये करायची तो फॉर्म थोडा बदलला तर बरं होईल. रिसोर्सेस कमी आहेत म्हणून आम्ही काही करू शकलो नाही अशाने महाराजांचं चरित्र पुन्हा वाचावं. नमस्कार मंडळी, लोकमत.comच्या डोक्याला थॉट या शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि तो आहे पैसा. पैसा आपण सगळेच कमवतो, पण पैसा वाचवायचा कसा आणि वाढवायचा कसा याची खात्रीलायक उत्तरं बऱ्याचदा आपल्याला मिळत नाहीत. तर ती उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अर्थविषयातले अभ्यासक कौस्तुभ जोशी सर. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू डोक्याला थॉट. वा. पहिला प्रश्न हाच आहे की आपण बऱ्याचदा म्हणतो सगळी सोंगं आणता येतील, पण पैशाचं सोंग कुठून आणायचं, किंवा पैशाचं झाड असतं तर बरं झालं असतं. तर हे खरंच असं रोप काही लावता येतं का पैशाचं, आणि ते कसं लावता येतं जर येत असेल तर? नक्कीच. म्हणजे पैशाचं रोप लावता येतं का असं म्हणण्यापेक्षा ते पैशाचं रोप हे आपण सगळे लावतच असतो. कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं एकमेव ध्येय हे आपलं आयुष्य प्रॉस्परस करणे किंवा समृद्ध करणे, आणि त्याच्यासाठी काय लागतं तर पैसा लागतो. त्यामुळे प्रत्येकजण सुरुवातीपासून हे रोप लावण्यासाठीच आयुष्यात सगळं करतो आहे. पण मला असं वाटतं की ते रोप लावलेलं आहे ते रोप वाढतं आहे कसं किंवा त्याचा वृक्ष कसा होतो याच्याकडे आपण लक्ष देतो का. सो हा थोडासा शॉर्ट आणि थॉट ह्याच्यातला मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की पैसा कमावणे यापेक्षा पैसा वाढवणे आणि पैशाचा विचार करणे हे ज्याला जमतं त्याला पैसा वाढवता येतो, नाही तर मग सोंग आणावं लागतं. हा प्रकार आहे त्याच्यात. बरं, आता जेव्हा पैशांचा विषय येतो तेव्हा सध्या खूप चर्चा होते फायनान्शियल प्लॅनिंग, मनी मॅनेजमेंट, आणि ऑलरेडी जे काहीतरी पर्याय शोधत आहेत गुंतवणुकीसाठी की मी कुठे इन्व्हेस्ट करू, ते अशा सगळ्या टर्म ऐकून घाबरतात जास्त की बाबा आता हे म्हणजे ऑलरेडी ते कन्फ्यूज आहेत, तर अशा टर्म ऐकून ते अजून कन्फ्यूज होत आहेत. तर खरंच हे एवढं गोंधळात टाकणारा सगळं प्रोसेस आहे का? प्रोसेस गोंधळात टाकणारी नाही आहे, पण म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आपण मेनू कार्ड वाचावं आणि त्याच्यातून एखादा पदार्थ आवडला तर तो खाऊन बघावा, आणि नाही आवडला तर दुसरा पदार्थ घ्यावा. हे असं सोपं काम नाही आहे. म्हणजे गुंतवणुकीचं असं कुठलं एक अ ब क ड ई असं कोष्टक किंवा ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड प्रोसेस अशी नसते. आणि त्याच्यामुळे गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या टर्म्स किंवा ज्याला आपण गुंतवणूक म्हणण्यापेक्षा अर्थशास्त्र म्हणू, कारण अल्टिमेटली हा अर्थशास्त्राचाच एक भाग आहे. म्हणजे पैशाशी संबंधित मग आता कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवली बाजार असेल, किंवा त्याच्यातले शेअर्स खरेदी विक्री असतील, सोने असेल, कर्ज असेल, क्रेडिट कार्ड्स असतील, ह्याच्या ज्या टर्म असतात त्या बऱ्याचदा ॲकॅडमिक स्टाईलनी सांगितल्या जातात, ज्याला आपण शिकवणे आणि शिकणे असं म्हणतो. आणि तुम्ही म्हणालात ते मला एक अगदी पटलं की लोक घाबरतात आणि तिथेच त्यांचा प्रवास संपतो. बरोबर. इतकं घाबरायची गरज आहे का? नाही, घाबरायची गरज नाही आहे जर तुम्ही ते समजून घेतलं तर. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण अज्ञानातून केली आणि जर त्याच्यामध्ये नुकसान झालं तर आपण स्वतःला दोष देता कामा नये. म्हणजे उदाहरणार्थ एक कुठल्या तरी कंपनीचा शेअर आहे आणि आपण एक नावात काय असं आपण म्हणतो, त्यामुळे नाव जाऊ दे आणि मला एका मित्राने सांगितलं की हा 3 महिन्यात डबल होणार आहे, आणि मी त्याच्यावर काहीही स्वतः अभ्यास न करता की काय कंपनी करते. म्हणजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये जायचं असेल
तरी मित्राला विचारतो की बाबा हे तुला रेटिंग काय आहेत रे. मग आपण पैशाच्या बाबतीत हा विचार का नाही करत. मग होतं कसं, सुदैवाने नेमकी ती कंपनी दणदणीत वर जाते आणि आपण खुश होतो आणि नेमक्या एखाद्या वेळेला ती इतकी आपटते की आपण म्हणतो हे आपल्याला नकोच, गड्या आपली बँकच बरी. आणि तो माणूस आयुष्यभर बँकेतच पैसे ठेवतो आणि सगळे लोक 12-14% पैसे कमवत राहतात आणि या भिडूचे पैसे 8.5%नेच वाढतात. कारण ते भीती जी बसते ना, ती अज्ञानातून आलेली भीती आहे. हे आपल्यासारख्या राज्यामध्ये का व्हावं? कारण मराठी माणसाचा जो अर्थविचार आहे तो व्यापक आहे. म्हणजे अगदी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा दिशादर्शक ग्रंथ ज्यांनी लिहिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातलेच, याच आपल्या मराठी मातीतले. बरोबर. म्हणजे ज्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेला आहे. त्यानंतर आपण अगदी C.D. देशमुख, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, त्याच्यानंतर आपले अर्थमंत्री. म्हणजे हा एवढा मोठा व्यापक विचार, अर्थविचार महाराष्ट्रात होता की मुंबई तर पैशाचीच राजधानी आहे. पण या सगळ्यात आपण कुठे? हा पैशाचा विचार सतत होणं ही माझ्या मते काळाची गरज आहे. म्हणजे 4 मित्रमंडळी एकत्र जमली की कशावर गप्पा मारतात? तर ते पैशावर गप्पा मारतात का? त्याला सुरुवात झाली तर तो कसा कमवायचा ह्याच्यावर लोक विचार करतील. एक आदान प्रदान ज्याला आपण म्हणतो, असा मराठी आणि ते मराठी तरुणांमध्ये कमी होतं असं तुमचं म्हणणं? कमी होतं म्हणण्यापेक्षा हळूहळू व्हायला लागलंय आता. बरं. म्हणजे मी अशा एका पिढीचं प्रतिनिधित्व करतो की ज्यांनी ग्लोबलायझेशनची फळं चाखायला सुरुवात केली. म्हणजे 1991 साली आपली अर्थव्यवस्था खुली झाली आणि त्यानंतर हळूहळू, म्हणजे ज्याला आपण आधीच्या पिढीनी काही अनुभवलेलं नाही हे सोडा, त्यांच्या ते विचारातही आलेलं नाही. ज्याला आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागासलेलं म्हणण्यापेक्षा वंचित राहिलेली पिढी होती. बरोबर. आणि ते सगळंच बदलत गेलं. हो. इंटरनेट आला, कम्प्युटर आला, माहितीचं ज्ञान खुलं झालं आणि मग सुदैवाने ज्यांना अर्थशास्त्र, फायनान्स, बँकिंग ह्याचं कुठे शिक्षण चांगलं मिळू शकलं त्या तरुण लोकांनी मग ह्याच्यात पुढे जायला सुरुवात केली. पण अर्थविचार हा कुटुंबात केंद्रस्थानी तितकासा अजून जाताना दिसला नाही. पण मागच्या 15-20 वर्षामध्ये नक्कीच ह्याच्यात वाढ झालेली आहे. म्हणजे आपले आजी आजोबा जसे पैसे गुंतवायचे, आपले आईवडील जसे गुंतवायचे तसे आपण नक्की गुंतवत नाही. हे आजच्या तरुणांचं गणित आहे. म्हणजे गणित बदलायला सुरुवात झाली आहे. पण ते गणित बरोबर आहे का चूक आहे हा वैयक्तिक मुद्दा आहे. पण तरी पण आता आई हा म्हणजे सगळ्यात आपला गुरु आहे सगळ्यांमध्ये. तर आता तो याच्यात पण आपण म्हणू शकतो, कारण तिने ज्या पद्धतीने पैसे वाचवले आणि ज्या पद्धतीने ती मॅनेज करायची सगळ्या गोष्टी, तर ते मला वाटतं आदर्श उदाहरण आहे एक प्रकारे. तर मग त्याच्याकडे, तशा पद्धतीच्या सेव्हिंगकडे कसं बघताय तुम्ही? माझ्या मते आई किंवा आजी ह्या ज्या आपल्या काय आपण म्हणू शकतो मार्गदर्शक अशा 2 व्यक्ती किंवा पर्सनॅलिटी होत्या, त्या जे सेव्हिंग करायच्या ना, ते सेव्हिंग करणं ही त्यांच्यापुढे काही पर्याय नसल्यामुळे झालेली ॲक्टिव्हिटी होती. म्हणजे साधा विचार करा की घरापासून जवळची बँकच 3 किलोमीटर अंतरावर. बरोबर. किंवा आम्ही ज्या गावात राहतो त्या गावामध्ये पोस्ट ऑफिस वगळता काहीच नाही. किंवा आमच्याकडे दर महिन्याला उत्पन्न येत नाही. त्यामुळे ते थोडे पैसे गाठीशी ठेवले पाहिजेत. हा अर्थविचार हा आपल्या घरात रुजला. म्हणजे होम मिनिस्टर हेच फायनान्स मिनिस्टर असतात. बरोबर. थोडं आपण नीट लक्षात घेतलं तर. बरोबर. आणि सत्ता कोणाची चालते, कुटुंबात कमावता कोण आहे, हे ज्याच्या त्याच्या कुटुंबाचे मुद्दे आहेत. पण एक सिक्रेट फंड जो असतो तो घरातल्या त्या व्यक्तीकडे असतो. म्हणजे तिला गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी वगैरे जी उपमा दिली जाते त्याच्यातलं मुख्य क्रेडिट हे त्या साठवलेल्या पैशाचं आहे. बरोबर. पण त्याच्यात एक दुसरी गोष्ट होती की ही सगळी आधीची पिढी ही अत्यंत शिस्तप्रिय होती. बरोबर. म्हणजे मला आठवतं की एका गुंतवणूक व्याख्यानाला मी गेलो होतो आणि त्यात मी असा मुद्दा मांडला की आपण आपले खर्च लिहून ठेवत नाही. आत्ताच्या पिढीला कळत नाही. म्हणजे आता डिजिटलायझेशन आल्यामुळे थोडं जरा सोपं झालं आहे. बँकेचं अकाउंट स्टेटमेंट किंवा आपले जे मोबाईलमधले पेमेंट ॲप असतात त्याच्यात आपली ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तरी दिसते. नाहीतर तो पैसा आलेला कसा जायचा हे कळायचंच नाही. पण हे जुन्या काळातल्या लोकांकडे डायऱ्या असायच्या.
नोंदणी केलेली असायची, अगदी दिवसाचा हिशोब. ही एक शिस्तप्रिय वृत्ती ही जर आजच्या लोकांमध्ये आली ना तर एक स्टेप ते पुढे जातील की माझा खर्च कुठे होतो, म्हणजे पैसा जातो कुठे हे कळलं की तो आणायचा कुठून ह्याचा एक विचार प्रेरणा मिळावी तसा यायला लागतो. त्यामुळे त्या दृष्टीने अजूनही ते होम स्कूल हे हिट आहे, ती आयडिया जात नाही कधी. तर मगाशी जसं म्हटलं की पैसा वाचवायचा तर आपण शिकलोय थोडंफार, पण तो वाढवायचा कसा याच्यासाठी गुंतवणूक हा एक ऑप्शन असू शकतो, पण ती कधी करायची, कशी करायची, कुठे करायची असे जे प्रश्न पडतात तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती घ्यायला आवडेल की साधारण कुठल्या वयात गुंतवणूक सुरू करावी, ती कशी करावी. माझ्या मते पैसे आले ना की गुंतवणुकीचा विचार सुरू करावा, वय वगैरे जाऊ दे बाजूला. म्हणजे जो कमावतो तो प्रत्येक माणूस पैसा गुंतवू शकतो, बरोबर, ही ती पहिली स्टेज आहे. बरं. मग आपल्याला काही पैसे असे लागतात की जे इमर्जन्सीत आपल्याला म्हणजे कधीही लागले तरी उपलब्ध व्हावे. बरोबर. मग पहिला थोडा पैसा तिथे पार्क करून ठेवायचा, ज्याला आपण एक इमर्जन्सी फंड म्हणूया. बरं. तो फंड तुमच्याकडे तयार झाला की मग तुम्ही एक स्टेज पुढे जा, की मग तुम्ही थोडी एक रिस्क घेऊ शकता. म्हणजे पहिल्याच पगारातून आलेल्या सगळ्या पैशातून फ्युचर्स किंवा ऑप्शन्सचे लॉट घेणे हा काय माझ्या दृष्टीने योग्य सल्ला नाही आहे. तुमचं फ्युचर कठीण आहे. हां, म्हणजे तुमचं फ्युचरच धोक्यात आहे. बरोबर. कारण ते तुम्ही म्हणाल की असं कसं, हे तर चुकीचं आहे, त्याला येऊ शकतो की फायदा, त्याच्या आयुष्यात पैसे नाही का येऊ शकत, नक्की येऊ शकतात, पण त्याच्या प्रलोभनाने तो सगळेच पैसे तिथे गुंतवायला लागला आणि अचानक गरज पडली, कुटुंबामध्ये एखाद्याचं आजारपण निघालं आणि जर त्याला विचारलं की बाबा तुझ्याकडे इन्शुरन्स आहे का, हे इन्शुरन्स नाही माझ्याकडे. मग इन्शुरन्स हा पैसे गुंतवण्याचा मार्ग आहे का, तर नाही. पण गुंतवणूक किंवा पैसे कमावणे याचा अर्थ फक्त अकाउंटमध्ये बॅलन्स असणे असं नाही. तुमची पैसे या दृष्टीने सगळ्यात बाजूनी सुरक्षितता असणे. पहिला पगार आला, थोडा पगार वाढायला लागला, काय बिझनेस असेल तर इन्कम वाढायला लागलं तर स्वतःचं विमा कवच, मग कुटुंबियांचं विमा कवच असणं, मग तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे त्यानुसार तुमचं ॲक्सिडेंटल बेनिफिट आहे का. आणि बऱ्याचदा ह्याच्यात गंमत अशी होते की नाही हो, ते आमच्याकडे आत्ता कुठे पैसे यायला लागलेत आणि लगेच तुम्ही म्हणता हे पैसे गुंतवा. तर आम्ही काय तुम्हाला सगळ्या भौतिक सुखांचा त्याग वगैरे करून सगळेच पैसे गुंतवून फक्त त्या स्टेटमेंटकडे बघा आणि खुश व्हा असं म्हणत नाही. पण तुम्ही पहिल्या जोखीमविषयक गोष्टी ज्याला रिस्क फॅक्टर म्हणतात ते स्वतःच्या बाबतीत बाजूला ठेवा. आणि रिस्क ही काही कुणाला सांगून येत नसते किंवा इमर्जन्सी हे आपण आधी मानसिकदृष्ट्या ॲक्सेप्ट करत नाही. आणि इथे मराठी अमराठी हा काय विषय नाही आहे, म्हणजे दरवेळेला हा मुद्दा आधी बाजूला काढूया आपण. हे सर्वमान्य सत्य आहे की लोकांना पैशाकडे बघायचं नसतं, लोकांना पैसा बघायचा असतो आणि पैसा खूप मिळाला की त्यांना तो आनंद अनुभवायचा असतो. पण त्याच्यासाठी काही करायचं नसतं. पैशातला आनंद हा पैसे मिळाल्यानंतर होतो, तसाच तो खर्च केल्यावरही होतो. मग किती खर्च करावे, मग त्या खर्चाचं आणि पैशाचं येणं म्हणजे उत्पन्न आणि खर्च ह्याचं असं काही तुमचं कोष्टक आहे का की किती खर्च कराल, तसं काही असतं का, म्हणजे हेच सांगायचं आहे असं काहीच नसतं. ओके. ह्याचं कारण तुम्ही 5 माणसं इथे समोर आणा, 5ही जणांची परिस्थिती वेगळी आहे. हो, खरं. फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं, त्या फॅमिलीमधल्या कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तींची संख्या वेगळी, त्यांची वयं वेगळी. त्याच्यामुळे पैशाच्या बाबतीत ना गणितच नाही आहे, गणित म्हणण्यापेक्षा कोष्टक नाही आहे की एक कुठला तरी एक्सेलमध्ये फॉर्म्युला भरला आणि किमती टाकल्या की डायरेक्ट टेबल तयार, हे नाही होऊ शकत. म्हणजे सगळ्या दुःखांची एकच दवा वगैरे असं जे काही ब्रँडिंग केलं जातं किंवा डोकं दुखायला लागल्यानंतर तू ही गोळी घे, अशी कुठली थेरपी नाही आहे पैशाची. मग त्या माणसाकडे बघून, त्याच्या मानसिक स्थितीकडे बघून, तो त्या मानसिक स्थितीत आहे का आपण सांगतो ते ऐकण्याच्या. म्हणजे एखादा
मागच्या आठवड्यामध्ये प्रमोशन मिळालेला माणूस आणि एखाद्याला 3 वर्ष प्रमोशन मिळालं नाही पण त्याची सॅलरी वाढते, ह्या दोघांची पैशाकडे बघण्याची दृष्टी वेगळी होते. 100%. मग त्याला तुम्ही कसं सांगणार? दोघांना एकच फॉर्म्युला नाही देऊ शकत. बरोबर. आणि इथे एक गडबड होते की माझ्या मित्राने किंवा मैत्रिणीने अमुक केलं किंवा माझा कलिग असं करतो म्हणून मी ते करतो. बरोबर. ते यशस्वी झालं तर ते 4 चौघात सांगितलं जातं. सक्सेस स्टोरी काय सक्सेस स्टोरी, येस येस, ॲब्सोल्युटली. आणि फेल्युअर स्टोरीज आपण मुद्दाम वाचायच्या नसतात, नाही तर त्याने डिप्रेशनही येऊ शकतं. खरं आहे. पण काय होऊ शकतं हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि म्हणजे माझ्या कॉलेजच्या कालावधीमध्ये एक मी सेमिनार अटेंड केलं होतं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनी स्टुडंट्ससाठीच ठेवलं होतं. त्याच्यात एक ॲनालिस्ट आले होते, त्यांचं नाव मला आठवत नाही. त्यांनी सांगितलं होतं की एखाद्या कंपनीचा मी अभ्यास करतो तेव्हा पहिले मी त्या कंपनीच्या सगळ्या रिस्क फॅक्टर्सचा अभ्यास करतो. बरं. की जर काही गडबड झाली आणि माझा डिसिजन चुकला तर हे प्रकरण किती खाली जाणार आहे, किती वाईटात वाईट काय वाईट काय होईल, तर हे होऊ शकतं. मग तेच सहन करायची माझी कपॅसिटी नसेल देन आय शुड स्विच. राईट. आणि असं कुठलंही इन्स्ट्रुमेंट जगात नाही की ज्याला 100% गॅरंटी आहे सरकारी गुंतवणुका वगळता. बरं. आपण नोटेवर गव्हर्नरची सहीच असते, त्याच्यामुळे सरकारी गुंतवणुका ह्या रिस्क फ्री असतात. म्हणजे मला एकाने असंही विचारलं होतं की सरकारच कोसळलं तर, मी एवढा विचार करणाऱ्याने आधी पैशाचा विचारच करू नये. बरोबर. मग काही जणांचं असं वाटतं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नको आहे, म्हणजे आम्हाला जे काही पैसे आहेत 4 पैसे कमी चालतील पण आम्हाला पैसे दर महिन्याला यायला हवेत. मग आमचं लगेच त्याच्यातलं गणित बदलणार. किंवा नाही, हरकत नाही, थोडं जरा मार्केट वर खाली झालं तर 1-2 वर्ष थांबायची तयारी आहे. दुसरा म्हणतो 5-6 वर्ष थांबायची तयारी आहे, गणित बदललं. बरोबर. म्हणजे तुमची वेळ, म्हणजे आपण शाळेत असताना ती काळ काम वेगाची गणितं शिकायचो ना, तसं हे आहे तुमचं काम, तुमचा पैसे कमावण्याचा वेग आणि तुम्ही किती वर्ष वेळ देऊ शकता, हे काळ काम वेगाचं पैशाचं गणित आहे. बरं. म्युच्युअल फंड्स हा जो विषय आहे तो खूप सध्या हॉट टॉपिक आहे. तुम्ही पण तरुणांमध्ये जाता, तुम्ही म्हणताय की इन्व्हेस्टमेंट जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येकजण SIP करून टाक. हे जे झालं आहे तर तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये त्याचा खूप अभ्यास केला आहे बारकाईने, तर खरंच हे इतकं सेफ्टी, सिक्युअर आणि ग्रोथ ज्याच्यामध्ये आहे असं आहे का माध्यम? म्युच्युअल फंडाच्या योजना जेव्हा जाहिरातीद्वारे आपल्यासमोर येतात तेव्हा ती योजना एक्सप्लेन केली जाते 10-12 सेकंदात आणि एक असं विद्युत गतीने एक वाक्य जातं आणि त्याच्यामध्ये ते रिस्क विषय काय काय सांगितलं जातं. त्यामुळे म्युच्युअल फंडात रिस्क नाही असं मी नाही म्हणणार. बरोबर. मी आत्ता मगाशीच आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे रिस्क आहे, फक्त तुम्ही कुठली योजना निवडता त्यानुसार रिस्क कमी किंवा जास्त हे त्याच्यात ठरतं. पण सद्यस्थितीत विचार करायचा झाला तर तुम्हाला कमीत कमी ताण घेऊन उत्तम पद्धतीने पैसे कमावणे ह्याचा जर काही मध्यम मार्ग काढायचा असेल तर माझ्या मते म्युच्युअल फंड सही आहे. हेच त्यांचं टॅगलाईन आहे, म्युच्युअल फंड सही आहे. म्हणजे मला आठवतं की 1992-93च्या आसपास भारतामध्ये खाजगी म्युच्युअल फंड यायला लागले आणि तेव्हा लोकांना त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. मागच्या 10-15 वर्षात लोकांना ती माहिती व्हायला लागली. ह्याचं कारण तेवढी पब्लिसिटी झाली आणि रिटर्न्स दिसायला लागले ना. म्हणजे मी तुमच्यासमोर एक आकर्षक योजना आणून ठेवली आणि सांगितलं की ही खूप छान आहे, तर तुम्ही विचाराल की ह्याचा पास्ट परफॉर्मन्स काय आहे. बरोबर. आता लोकांना कळायला लागलं की 10-15 वर्षापासून ह्या योजना आहेत. मग पोर्टफोलिओ काय असतो, थोडी एक आपण अर्थसाक्षरता ज्याला म्हणतो, फायनान्शियल लिटरसी, त्याची लेवल पण वाढायला लागली. त्यामुळे म्युच्युअल फंड हा अगदीच गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय या श्रेणीमध्ये मोडणार आहे. बरं. ह्याचं कारण म्हणजे मला त्याच्यामागची प्रमुख कारणं कुठली वाटतात, त्यातलं पहिलं म्हणजे हा गव्हर्नमेंट रेग्युलेटेड आहे. बरोबर. जसं रिझर्व्ह बँक बँकिंग सिस्टीमला रेग्युलेट करते तसं म्युच्युअल फंडसाठी सेबी आहे. आणि एखाद्या कुठल्या तरी माणसाच्या डोक्याने आपला पैसा गुंतवला जातो असं एवढं ते वेग नाही आहे.
एक 10 वर्षापूर्वी परिस्थिती थोडी वेगळी होती. फंड मॅनेजर म्हणजे थोडक्यात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले फंडात, मी इन्व्हेस्ट केले, आपल्या 4 मित्रांनी इन्व्हेस्ट केले, असे 10-12 हजार लोकांनी इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यातून एक फंड तयार झाला काय 500 कोटी रुपयाचा. आणि तो फंड हा तो फंड मॅनेजर इन्व्हेस्ट करतो. दिस इज द ब्रॉड कॉन्सेप्ट की आपल्या सगळ्यांना वेळ नाही, वेळ आहेत पण पुरेसे पैसे नाहीत किंवा ते मॅनेज करण्यासाठी तेवढा अभ्यास करायची आपली मानसिक तयारी नाही, कामाचं प्रेशर आहे किंवा आपला काय तो प्रांत नाही, पण तरी मला पैसे कमवायचे आहेत. अशा सगळ्या लोकांचे पैसे एकत्र करून जी व्यक्ती तज्ज्ञ आहे ती व्यक्ती ते पैसे गुंतवते. दिस इज द सेंट्रल आयडिया. तर ती फक्त त्याचं डोकं वापरून पैसे गुंतवते. ह्याच्यावर काही लोकांना ते जरा थोडं आक्षेपार्ह वाटायचं, अरे म्हणजे आपले पैसे त्याच्या डोक्याने गुंतवले जातात. आता त्याच्यात बरीच सुसूत्रता आलेली आहे त्याचे, आणि हे मला खूप पॉझिटिव्ह वाटतं भारतीय बाजाराच्या दृष्टीने. भारतासारख्या देशात जिथे आधीच लोकांमध्ये अर्थसाक्षरता नाही आहे, त्याचा दुष्काळच पडलेला आहे, तिकडे अशा प्रकारची एक रेग्युलेटेड सिस्टीम असणं हे केव्हाही स्वागतार्ह आहे ना. त्याच्यामुळे फक्त त्यात पुढचा मुद्दा काय की तुम्ही म्युच्युअल फंडच्या ज्या योजना असतात तुमच्यासाठी, त्यातली कुठली योजना तुम्ही निवडता त्याचा वेगळा अभ्यास असतो. पण ह्याच्यात बऱ्यापैकी सुसूत्रता आलेली आहे आणि जोखीम विरहित नाही, काही नो रिस्क असं काही नाही, पण तुम्हाला कळू शकतं. त्याच्यात ट्रान्सपरन्सी आहे. कमी रिस्क असं म्हणू शकतो. कमी रिस्क म्हणजे तुम्ही योजना कुठली निवडता त्यावर आहे. तुम्ही प्युअर इक्विटी फंड निवडला आणि तुमच्या मित्रांनी डेट फंड निवडला, तर डेटमध्ये इक्विटीपेक्षा कमी रिस्क आहे. बरोबर. मग एखादा म्हणतो की मला ना इक्विटी पण हवं आहे, मग मला थोडीशी रिस्क चालेल पण अगदीच नको, मग तुमच्यासाठी हायब्रिड फंड आहे. बरं. मग हायब्रिडमध्ये पण तुम्हाला कमीवाली जोखीम हवे का त्यातल्या त्यात जास्त चालेल, म्हणून त्यांनी ॲग्रेसिव्ह हायब्रिड, कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड, म्हणजे त्या अशा जोखमीच्या वेगवेगळ्या पातळ्या त्यांनी ठरवल्या आणि त्या अनुषंगाने फंड मॅनेजमेंट निर्णय घेऊन त्या योजना आणते. आणि हे बऱ्यापैकी कळायला सोपं आहे, म्हणजे हे काही कुठलं न्यूक्लिअर फिजिक्स किंवा तत्सम प्रकरण नाही आहे. पण अशी याच्यासाठी पण काही वेळ आहे की म्युच्युअल फंडमध्ये बाबा अमुक काळामध्ये पैसा गुंतवला तर जास्त फायदेशीर असतं किंवा असं? एक 8 ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी जर का तुम्ही उत्तम नियोजन केलं तर तुम्हाला निश्चितच ह्यात फायदा होऊ शकतो. ह्याच्यामागचं कारण सांगतो की आपण पूर्वीच्या काळी पोस्टात पैसे गुंतवायचो, बँकांमध्ये पैसे गुंतवायचो आणि एक पैसे दरवर्षी गुंतवत राहायचे, हीच आपली मानसिकता होती ना. बरोबर. त्यालाच फक्त आम्ही ट्विस्ट करून किंवा त्याला थोडं त्याचं रुपडं बदलून त्याला आम्ही म्हणतो की हे SIP आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. बरोबर. म्हणजे मगाशी आपल्या चर्चेच्या सुरुवातीला जो आजी आणि आईचा रेफरन्स आला तो स्ट्रेट लक्षात घ्या. त्यांचा डिसिप्लिन हा आपण भाग उचलला होता, तोच इकडे आला आहे की दर महिन्याला तू बाबा एक रक्कम ठरव. आणि ही जी अशी लोकं असतात की ज्यांचं असं म्हणणं असतं की पगार वाढली की इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्यांच्यासाठी मुद्दाम सांगायचं म्हणजे 500 रुपयापासून दर महिन्याला इन्व्हेस्ट करता येतात. मग आता तुम्ही हे नको म्हणजे असं नका सांगू की 500 रुपये ही खूप रक्कम आहे. त्यांच्यासाठीही सांगतो काही फंड योजना आहेत, अर्थात ह्याला खूप लिमिटेड योजना आहेत की ज्याच्यात 100 रुपये दर महिन्याला करायला पण सोय आहे. म्हणजे दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवणारे आहेत, दर महिन्याला 1,00,000 रुपये गुंतवणारे आहेत, हे आहेत. पण दर महिन्याला 100 आणि 500 गुंतवणारा जेव्हा सर्वसामान्य माणूस वाढेल तेव्हा हे अर्थक्षेत्र अधिक, म्हणजे तुम्ही पहिला प्रश्न होता की ते रोप लावण्याची प्रक्रिया आहे, ती ही प्रक्रिया आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला की एक SIP करून टाकायची की त्या शिक्षणाला ते पैसे 18व्या वर्षी, 22व्या वर्षी, 20व्या वर्षी मिळतात. मग आता त्याच्यात अजून एक मुद्दा आहे की मार्केट अचानकपणे पडलं, मोठी पडझड झाली की ती ऑपॉर्च्युनिटी आहे ना. म्हणजे वॉरन बफेट गुंतवणूक गुरु आहेत. बरोबर. त्यांची पुस्तकं पारायण केल्यासारखी लोकं वाचतात. ते नेहमी म्हणायचे की सगळेजण जेव्हा शेअर्स विकतात तेव्हा आपण चांगले असतील तर नक्की विकत घ्यावे. त्याच्यातली 2 वाक्य आहेत, चांगले असतील तर नक्की विकत घ्यावे. हा शेअर चांगला आहे, कंपनी उत्तम आहे, कंपनीच्या कामावर काही परफॉर्मन्स नाही आहे आणि इन जनरलच बाजार आपटलेला आहे, शेअर स्वस्तात उपलब्ध आहेत, घ्यावे की. मग तसंच
शेअर्सच्या किमती पडल्या की म्युच्युअल फंडची NAV कमी होते, कारण ते शेअर्समध्येच इन्व्हेस्ट करतात ना. आता काही जणांचं म्हणणं आहे की शेअर मार्केट जेव्हा पडतं तेव्हा ज्या वेगाने NAV पडते त्या वेगाने ती जेव्हा ते वरती जातं तेव्हा वर जात नाही, तर असं काही आहे का? थोड्या अंशी आहे. ह्याचं कारण आपण शेअर मार्केट पडतं असं म्हणतो तेव्हा काय म्हणतो, तर सेन्सेक्स किंवा निफ्टी पडतो. बरोबर. आता सेन्सेक्स म्हणजे काय, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या आपल्या एक्सचेंजचा एक इंडेक्स आहे ज्याच्यात आघाडीच्या 30 कंपन्या असतात. बरोबर. आणि निफ्टी 50 म्हणजे नावातच आहे, त्याच्यात 50 कंपन्या असतात. म्हणजे त्या 50 कंपन्यांचं एक इंडेक्स आणि ह्या 30 कंपन्यांचा, म्हणजे हे दोन सेन्सेक्स आणि निफ्टी आहेत, हेच पॉईंट ऑफ अट्रॅक्शन असतात. याचा अर्थ तो सेन्सेक्स किंवा निफ्टी पडला आणि वर गेला याचा त्या 30 कंपन्यांमध्ये चढ उतार झाला. पण तुमचा फंड असतो त्याने एक्झॅक्टली त्याच 30 शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल असं आपण नाही म्हणू शकत. बरं. म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की सेन्सेक्स पडला तेव्हा आम्ही म्युच्युअल फंडात पैसे टाकले आणि तो वर जेवढ्या वेगाने गेला तेवढ्या वेगाने आमचा फंड वाढला नाही. मग ह्याच्यामध्ये असा ऑप्शन आहे की तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणूक करा. हा एक नवा पर्याय आता येतोय, जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. बरोबर. की तुम्ही सेन्सेक्स आहे ना, जसा सेन्सेक्स फिरेल तसा तुमचा फंड फिरेल. म्हणजे जर म्युच्युअल फंडमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते शेवटी शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतायत, तर मग मी थेट हा विचार का करू नये की मी स्वतः शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, असं पण एक काही जणांच्या डोक्यामध्ये असतं की मग त्यांना द्यायचे आणि ते इन्व्हेस्ट करणार, त्याच्याऐवजी मी स्वतःच इन्व्हेस्ट करतो. तुम्ही मगाशी म्हणालात की अभ्यास करायला हवा किंवा तेवढा वेळ द्यायला हवा. जर ते शक्य असेल तर मग शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडपेक्षा जास्त चांगली आहे का? नाही आहे की. म्हणजे शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट चांगली नाही असं आपण कधी बोललो नाही. आपण असं बोललो की ती वेल रिसर्च्ड, म्हणजे योग्य अभ्यास करून झालेली गुंतवणूक असेल तर ती नक्कीच चांगली असते. म्हणजे उत्तमोत्तम कंपन्या उपलब्ध आहेत ज्याचे शेअर महागही असतील कदाचित. दर महिन्याला जसं SIP करतो ना तसे दर महिन्याला नियमितपणे शेअर्स विकत घ्यावेत. त्या कंपनीविषयी माहिती येते आणि 25-30 वर्षापूर्वी ही माहिती मिळवणंच मुळात कठीण होतं. आता तो विषय राहिलेला नाही. मग एक उत्तम शेअर घेऊन किंवा एक 10-12 चांगले शेअर्स घेऊन तुम्ही तुमचा एक पोर्टफोलिओ बांधू शकता. दहीहंडीची जी मनोरे रचण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये त्याचा बेस पक्का लागतो. तसा तुमचा अभ्यासाचा बेस पक्का हवा, त्याच्यावर तुमचं गुंतवणुकीचं सगळं गणित आधारलेलं आहे. जे ट्रेडर्स आहेत, ट्रेडर म्हणजे जे ट्रेडिंग करतात, बरोबर, ज्याला साध्या भाषेमध्ये आपण रोजच्या व्यवसायासारखा त्यांचा शेअर्सची खरेदी विक्री हा व्यवसाय असतो आणि त्याच्यातून ते फुल टाईम पैसे कमवतात. पण तुम्ही विचार करा ना, ते फुल टाईम पैसे कमवतात म्हणजे ते पूर्ण वेळ त्याचा विचार करतात. मग मी ऑफिसमध्ये जाणार आणि ऑफिसच्या मधल्या लंच टाईममध्ये कुठेतरी डबा खाता खाता मोबाईलवर एखादा शेअर आहे त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करणार आणि नेमका तो मग डब्यात गेला तर मी काय करायचं? डबा खाता खाता डब्यात गेलेला शेअर. त्यामुळे डब्यात गेलेले आणि डब्याची सोय करणारे असे दोन्ही प्रकारचे शेअर्स आहेत. त्यामुळे आपण वेळ द्यायला हवा ना. यूट्यूबवरच्या व्हिडिओमधून जेवण बनवणं जेवढं कठीण आहे किंवा मी एक 8 दिवसाचा कुकिंगचा क्लास केला तर मला अचानक जेवण नाही बनवायला यायला लागणार. मला एक्सपेरिमेंट करायला लागतील, मला वेळ द्यायला लागेल. मग 4 शेअर मी विकत घेतले, त्याच्यातले 2 नाही चालले, मग त्याच्यातून मी बाहेर पडलो. ते मोहात अडकणंच असतं. ते बऱ्याचदा गुंतवणूकदारांचं होतं असं माझा एक अनुभव आहे. इन्व्हेस्टमेंट मध्ये वेगवेगळे जी करोडोपती अब्जोपती झालेले लोक असतात ते कधीच एका रात्रीत श्रीमंत होत नाहीत आणि हे आपण समजून घेत नाही. लोकांना वाटतं की असं कुठलं तरी एक झाड आहे आणि ते असं गदा हलवल्यानंतर त्याच्यातून सोन्याची नाणी पडतात. असं नसतं ते. त्यांनीही त्याच्यासाठी वर्ष दिलेली असतात, अभ्यास केलेला असतो, नुकसान सोसलेलं असतं, प्रयत्न करून बघितलेले असतात. मग ते त्या रिस्क है हा जो एक शब्द आहे ते रिस्क तर घ्यायलाच पाहिजे ना. आणि तुम्ही कुठे रिस्क घेत नाही, तुम्ही सगळीकडे रिस्क घेत असता. आम्हाला अजून एक अर्थशास्त्र शिकवताना, अर्थशास्त्र मी शिकलो, इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स केलं, त्याचा मला पदोपदी फायदा असा होतो की एखादी गोष्ट अर्थशास्त्राच्या चष्म्यातून बघायची एक सवय लागते. बऱ्याचदा त्याला लोक ही तुझी खोड आहे असं म्हणतात.
पण त्या खोडीचा फायदा होतो की हे योग्य आहे का ह्याचा विचार झाला की मग शक्यतो अयोग्य कामं होत नाही. म्हणजे एक प्रश्न असतो की एक आपण FAQs जसे असतात वेबसाईटवर, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, तसा एक असतो की हा शेअर किती वर गेल्यावर मी विकू. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, कारण कुणालाच माहीत नाही की तो खाली कधी पडणार आहे. बरोबर. कारण हे ज्याला माहिती असेल तो जगात पैसे कमवून जाणार आहे. त्यामुळे हे कुणीच खात्रीला एक सांगू शकत नाही. हे मार्केट गुरु आणि असं सगळं मगाशी तुम्ही वॉरन बफेंचं म्हणाला, हे जे काही मंत्र देत असतात किंवा यांचे जे काही फॉर्म्युले फंडे बऱ्याचदा चर्चा होते त्याची, तर ते किती फॉलो करावे. आत्ता तुम्ही वॉरन बफे किंवा पीटर लिंच आहे किंवा वेगवेगळे आहेत असे, म्हणजे आणि त्यांचं काम खरोखरच भारी आहे. म्हणजे एक साधा विषय आहे की अनेक वर्षापासून तो माणूस करोडो रुपये कमवतो आहे. बरं, तो कुठे काही चालूगिरी किंवा असं करून कमवत नाही आहे. आणि तो जे काय करतोय ते त्या गुंतवणुकीच्या काय क्षेत्रातलं त्याचं ज्ञान आहे, कसब आहे. म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेमध्ये हा काहीतरी गडबड करतो, पण ती गडबड म्हणजे तो जे काय करतो ते त्याचं ज्ञान आहे. तर त्याचे त्यांनी काही सिक्रेट शेअर केले असतील, हे नक्की वाचावेत ना. पण ते वाचून माझ्या इन्व्हेस्टमेंटला मी ते अप्लाय करू शकतो का हे जमणं ही तुमची कला आहे. म्हणजे वॉरन बफेने सांगितलेलं आहे की मार्केट पडलेलं असेल तर शेअर घ्या, हे आपण वाचलेलं असतं. आणि कोविडची लाट आली तेव्हा 2020 साली मार्च महिन्यात, मार्च एप्रिल मे, आपण सगळ्यांनी बघितलं होतं काय चालू होतं बाजारात, देशात, जगात. त्यावेळेला लोकांकडे पैसे होते, त्यांच्यातल्या किती जणांची प्रत्यक्ष हिंमत झाली शेअर्स घ्यायची. मग त्या मोटिवेशनल लेक्चर्समधून आपण मोटिवेशन घेऊ शकतो, पण ती हिंमत कुठून आणायची. एक्झॅक्टली, बरोबर. मग आपल्याकडे 2020 साली कोविडनी अनेक चमत्कार घडवून आणले. त्यातला एक म्हणजे आपल्याकडे नवगुंतवणूकदारांची लाट आली. मी त्याला लाटच म्हणतो. म्हणजे करोडो डीमॅट अकाउंट उघडले गेले. बरोबर. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक शेअर बाजारात उतरले की आता म्हणजे संपलंच. आता म्हणजे 1-2 ठिकाणी तर मला अशी चर्चा ऐकायला मिळाली, 1-2 म्हणजे अशा काही सेमिनार कॉन्फरन्स, की आता काय परदेशी गुंतवणूकदाराची आपल्याला गरज नाही, आपलं मार्केट आपलेच लोक चालवतील. म्हणजे हे फार झालं. बरोबर. म्हणजे FIIs हे आपलं मार्केट चालवतात हे निश्चित आहे. आणि हे जे काही गुंतवणूकदार नव्याने दाखल झाले त्यांच्यातले बरेचसे अभ्यासू नव्हते. माणूस रिकामा वेळ असला की काय काय करू शकतो ह्याच्यात शेअर ट्रेडिंग हे अजून ॲड झालं. म्हणजे मला जी लोक भेटतात पैशाच्या संदर्भात गप्पा मारायला, त्यातल्या मला 10 मधल्या एकाने असा प्रश्न विचारला असेल की मी ह्याचा अभ्यास कसा करू. 9 जण काय हा प्रश्न विचारतात की 4 शेअर सांगा. बरोबर. कारण ते आता दिसायला लागलं की निफ्टी इथून इथे गेला, मग मलाही पैसे मिळायला पाहिजेत. आणि हा मोह आहे. आणि हा टाळणं हे शक्य नाही हे आपण इथे समजून घेऊ. कारण आपण सगळे संत पदाला पोचलेलो नाही. म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की आपण श्रीमंत व्हावं. सांगत नाहीत असे लोक आपल्याला वाटतंय मला वगैरे, पण असं कोण म्हणेल की नाही मला बाबा फार गरीबच राहायचं आहे, असं काही कोणाला नाही वाटत. हल्ली आहेत असं पण सांगणार आहे की माणसं जोडा, नाती जोडा, पैसे तर काय हे सगळं जोडू आपण. आपण पैशाला घेऊन हे सगळं जोडूया. बरोबर. आणि पैसे कमावणारे लोक हे माणूसघणे असतात हा गैरसमज काढून टाकू. पैशाचा अतिविचार करून आणि स्वतःच्या व्यवसायाकडेच पूर्ण लक्ष देऊन तुमच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करणं ही तुमची एक चूक आहे, ज्याला आपण मानसिक विकृती म्हणू. पण त्याचा पैशाशी संबंध नाही आहे. पैशाच्या गप्पा मारू, गेट टुगेदरना पैशाच्या गप्पा मारूया, हा एक वेगळा त्यात मुद्दा आहे. माणसं जोडायचेत ना, मग पैशाने माणसं जोडू. मस्त. आणि साधं राहायचं याचा अर्थ गरीब राहायचं असं नाही. हे आधी पहिलं, हे खरं आपण पहिल्यांदाच बोलायला हवं होतं. साधं राहायचं म्हणजे गरीब राहायचं असं होत नाही. पण म्हणून कुणाकडे तरी 1-1.5 लाख रुपये किमतीचं इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा मोबाईल आहे म्हणून तो माझ्याकडे पण काही झालं तरी असलाच पाहिजे,
हे काहीही झालं तरी हे इथेच गडबडतं सगळं. आता आपण म्युच्युअल फंडचा विचार केला, शेअर मार्केटचा विचार केला, मग आता जे पूर्वापार जे चालत आलेत गुंतवणुकीचे पर्याय, म्हणजे मग पोस्टातली गुंतवणूक असेल किंवा FD असेल, RD असेल, तर याच्याकडे कसं बघायला पाहिजे? म्हणजे आता FD केली सांगितलं की समोरचा माणूस आपल्याकडे म्हणतो FD केली, त्याच्यापेक्षा SIP करायला पाहिजे होती किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायला पाहिजे होते. मग आता या कालबाह्य झाल्यात का सगळ्या योजना? नाही, मला नाही वाटत. बरं. कारण FD केव्हा कालबाह्य होईल? जेव्हा बँकच म्हणेल की आम्हाला FD नको. एखादी गोष्ट कालबाह्य होते याचा अर्थ तीच जाते तिथून. बँका आहेत, वित्त संस्था आहेत, पोस्ट ऑफिस आहे, PPF आहे, ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पण म्हणून मी माझे सगळे पैसेच पोस्ट ऑफिसमध्ये ठेवायचे नाही आहेत ना. म्हणजे आपण थाली रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा आपण फक्त स्वीट डिश खात नाही छान लागली म्हणून, थोडी जास्त खाऊ ना. किंवा मी नेमका आज थाली रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो आणि त्याच्यामध्ये एक कुठला तरी फरसाण आयटम होता आणि तो कालच माझ्या घरी रात्री घरीच जेवायला होता, तर कदाचित तो मी कमी खाईन. बरोबर. पण काल माझ्या घरी रात्री जेवायला स्वीट डिश नव्हती म्हणून मी त्याला 8 वाट्यांमध्ये गुलाबजाम भर असं नाही सांगणार. सो दिस इज द आर्ट. ते आर्ट अँड आर्टिस्ट म्हणतात तसं. त्यामुळे FD, सोनं, त्याच्यानंतर आत्ता आपण म्हणालात पोस्ट ऑफिस, हे अजिबात कालबाह्य झालेले उपाय नाहीत. मी रिटायर व्हायच्या वयाला आलो आहे आणि माझ्याकडे काय 50, 60, 70 लाख रुपये आहेत आणि मला दर महिन्याला ॲश्युअर्ड पेन्शन हवं आहे, तर मला पेन्शन प्लॅन घ्यावा लागतो ना. बरोबर. मग तो पेन्शन प्लॅन हे फिक्स्ड रिटर्न इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यात तुमचं रिटर्न म्हणजे मिळणारा परतावा फिक्स आहे, काही चूक नाही याच्यामध्ये. म्हणजे काही जणांचा हाही एक थोडा समज चुकतो की आता हे सगळं गेलं, आता फक्त शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, बस बाकी काही नाही. असं नाही आहे. इथे कमी व्याज मिळतं म्हणून मग तिकडे जाऊ नका, त्याच्याऐवजी SIP करा, असा एक. हो नक्कीच. पण पुन्हा तेच, तुमची परिस्थिती काय आहे? म्हणजे 2 रिटायर्ड झालेली माणसं आहेत आणि एका रिटायर्ड झालेल्या माणसाकडे ऑलरेडी स्वतःची 2 घरं आहेत ज्याच्यातून काय रेंटल इन्कम येत आहे, त्याला स्वतःला पेन्शन आहे, मग त्याने घ्यावी की थोडी रिस्क. पण एक दुसरा रिटायर झालेला त्याचाच ऑफिसमधला कलिग आहे, त्याला त्याच्या मुलासाठी घर घ्यायला पैसे द्यायचे, मग त्याने घ्यायची का रिस्क? बरोबर. त्यामुळे हे माणसाचं गणित आहे ना. त्याने केलं म्हणून मी केलं असं अजिबात करू नका. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. बरोबर. की माझा मित्र त्याने SIP केलंय, त्याने अमुक फंडामध्ये पैसे टाकलेत म्हणून मी तिथेच टाकेन, हे बंद करायला हवं. कारण हे आपले पैसे आहेत ना. मग आपण विचार करा, आपल्याला एखादा माणूस फिरायला घेऊन जात असेल तर तुम्ही कुठे जायचं हे न विचारता त्याच्याबरोबर जाल का? आणि तो म्हणाला तुला काय करायचं आहे, मी तुला फुकट फिरायला नेतो ना, मी जाईन तिथे यायला पाहिजे, तिथेही आपला चॉईस असतो ना. अरे नाही मी तिथे जाऊन आलो आहे, परत काय जायचं? मग आपल्या पैशाच्या बाबतीत आपला चॉईस का नसतो? आणि मगाशी आपल्या चर्चेत एक मुद्दा निसटून गेला, सोनं हे कालबाह्य झालेलं नाही आहे. फक्त सोन्यातली गुंतवणूक कुठल्या फॉर्ममध्ये करायची, तो फॉर्म थोडा बदलला तर बरं होईल. ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करू शकता सोन्यात. सोन्याचे फंड असतात, एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात त्याला, ज्याच्यात तुम्हाला तसंही ते नुसतेच फिजिकल फॉर्ममध्ये साठवणं हे जोखमीचं आहे. बरोबर. सुरक्षेची त्या दृष्टीने. हो. तेच तुम्ही ऑनलाईन. आणि मग काय जुन्या काळापासून एवढे लोक सोन्यात गुंतवत आले ते की वेडे होते का? अजिबातच वेडे नव्हते. गुंतवणुकीचा सर्वमान्य पर्याय आहे. कारण जर त्या इन्स्ट्रुमेंटची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट रेटने वाढणार आहे किंवा ती कमी होणार नाही आहे किंवा आपत्कालीन परिस्थितीत तेच विकणं हे शक्य आहे, तर तुम्ही करू शकता. फक्त त्याचा फॉर्म तुम्ही नक्की बदलू शकता. समजा एखादा 50,000 रुपये इन्कम असलेली एखादी व्यक्ती आहे, 50,000 रुपये ती दर महिन्याला कमवते, किंवा दोघं मिळून 50,000 रुपये कमवतात, त्यांच्या घरामध्ये 50,000 रुपये दर महिन्याला येतात. तर अशा व्यक्तींचा पोर्टफोलिओ की बाबा मी कुठे किती खर्च करू, मी इन्व्हेस्ट किती करू, असं काही आपण एक गणित मांडू शकतो. म्हणजे ऑब्व्हियसली ते माणसांवरती परत एकदा येईलच, पण तरी एक साधारण जर अंदाज द्यायचा की किती % करायला हवी गुंतवणूक, मग ती कुठल्या पर्यायामध्ये करायला हवी, जास्त कमी. 50,000 रुपये मासिक उत्पन्न असा एक आपण गट ठेवला तर मला असं वाटतं की त्यांनी ॲटलिस्ट म्हणजे हा नियम सगळ्यांनाच आहे, ॲटलिस्ट 15 ते 20%
हे तुमचं दर महिन्याचं सेविंग बाजूला पडलं पाहिजे. बरं. म्हणजे 50,000 रुपयामध्ये 20% म्हणजे 10,000 रुपयाच्या आसपास ती रक्कम येते. मग 40,000मध्ये तुमचे खर्च कसे भागवतात. आता तुम्ही नवरा बायको एकत्र कमवतात हे म्हणालात, त्या अनुषंगाने एक मुद्दा ॲड करतो की नवरा बायकोनी एकत्र बसून चहा घेत सिनेमा बघतात, तसा एकदा आपल्या पैशावरही चर्चा करायला हवी की बाबा एक 40,000 रुपये आमच्याकडे उरत आहेत, 10,000 रुपये आपल्याला बाजूला काढायचे आहेत, तर या 40,000 रुपयात आपले कसे खर्च भागतील. मग खर्चाची थोडी एक वर्गवारी करायला हवी आणि मग इच्छा नसली तरीसुद्धा काही खर्च टाळायला हवेत. होतं दुसरं, ती गुंतवणूक टाळली जाते आणि त्या 10,000 रुपयाला हात घातला जातो. त्याच्यासाठी तुम्हाला खूप मनस्संयम लागतो की काहीही झालं तरी एवढे पैसे बाजूला ठेवलेच पाहिजेत दर महिन्याला. सो ती रक्कम साधारणपणे 20% असायला हवी. बरं. मी असं अजिबात म्हणणार नाही. लोक म्हणतात की तुमच्या उत्पन्नातला 50% भाग हा तुमचा फायनान्शियल प्लॅनिंगसाठी हवा. ज्याचं उत्पन्न मासिक 50,000 रुपये आहे तो 25,000मध्ये घर चालवूच शकत नाही. बरोबर. नाही तर मग त्याला संन्यासी व्हावं लागेल. आणि आता आपण महानगरांचा जर विचार करायचा झाला तर आपले खर्च, आपली लाईफस्टाईल या सगळ्याचा विचार करता तुम्ही खर्च टाळू शकत नाही असे खर्च तुम्ही टाळू नका. बरोबर. नीट वाक्य ऐकायला पाहिजे. पण टाळण्यासारखे खर्च कुठले ह्याची नक्की यादी करता येते. बरोबर. आणि तिथे थोडा त्या कुटुंबाचा, तुमच्यावर असलेल्या आर्थिक संस्कारांचा वाटा असतो त्याच्यात. म्हणजे आपल्याला सहज पैसे खर्च करता येतात, पण आपल्याला सहज असा विचार करता येतो की नाही केले खर्च काय होईल, आपल्यासाठीच बाजूला राहतील. थोडा शेजारच्या ट्रॅकवरचा विषय वाटेल, पण मला कायम या बाबतीत एक उदाहरण, म्हणजे मी विद्यार्थ्यांना तर म्हणजे सांगतोच, शिवाजी महाराज हे या बाबतीत आदर्श आहेत. अत्यंत कमी रिसोर्सेस, कमी कालावधी आणि फक्त रिस्क ह्यात त्यांनी सिंधुदुर्ग बांधून पुरा केला. आपण कधीच शिवाजी महाराजांच्या अर्थविचाराचा अभ्यास करणार नाही का. शिवाजी महाराजांकडे संगमरवरी महाल बांधायला पैसे नव्हते की, पण आजही ट्रेकिंगला जायला गडकोट शिल्लक आहेत की. बरोबर. म्हणजे रिसोर्सेस कमी आहेत म्हणून आम्ही काही करू शकलो नाही. अशाने महाराजांचं चरित्र पुन्हा वाचावं. क्या बात आहे. आणि पराक्रमापेक्षा, पराक्रम तर आहेच, त्याच्यामुळेच आपण आहोत, पण तो जो एक अर्थ वारसा त्यांनी देऊन ठेवला आहे आपल्याला, तो आपण का नाही वापरायचा. म्हणजे त्यांच्या एका पत्रामध्ये मी वाचलं होतं की इमर्जन्सी, गडावर काही आपत्कालीन परिस्थिती आली तर तुमच्या गडावर जे अन्नधान्य असतं किंवा कोठार जे असतं त्या कोठाराला चुकून आग लागली जाऊ शकते. आणि ती कशी लागते तर एखादा उंदीर हा एखाद्या ठिकाणी आग लागलेली असेल तर चुकून इकडची काडी तिकडे गेली तर ती आग पसरू शकते. म्हणून तुमच्या गडावरच्या प्रत्येक गवताच्या काडीचा हिशोब ठेवा. एवढा जर मायक्रो लेवलचा विचार महाराजांनी करून ठेवला असेल तर आपण तो विचार आपल्या वैयक्तिक आयुष्यात केला तर मग काय ते आपल्याला दुवाच देणार आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय जो तुम्ही सांगितला, तर ते जे त्यांचा जो विचार आहे किंवा त्यांचं जे म्हणजे एक नियोजन आहे, हो, ते बघता लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आजच्या जनरेशनने. माझ्या मते विमा हा बऱ्यापैकी दुर्लक्षित विषय आहे. याचं कारण विमा हा खर्च आहे, विमा ही गुंतवणूक नाही हे आपण समजून घेत नाही. बरोबर. म्हणजे माझ्या आयुष्याची किंमत किती, त्याच्या ॲटलिस्ट 50% तरी माझा विमा कव्हर आहे का. बरं. आता इथे मुद्दा आहे की आता माझ्या आयुष्याची किंमत कशी काढायची. तर तुम्ही जेवढे पैसे कमवता त्याच्या 20 पट असा एक, बरं पुन्हा हे काय असा सर्वमान्य नियम नाही. कारण एखादा जर का कोट्यावधी रुपये कमवणारा माणूस असेल तर त्याचा इन्शुरन्स मग 10,000 कोटीचा काढायला लागेल. त्यामुळे तो काय मुद्दा नाही आहे. मग असा कोट्यावधी रुपयाचे इन्शुरन्स काढतातही लोक. आणि विमा उतरवायचा असेल तर तुमचं इन्कम एका
स्टॅबिलिटीला पोचल्यानंतर टर्म इन्शुरन्स विकत घ्यायला हवा. त्याला मुदतबंद विमा म्हणतात. मग थोडं सोप्या भाषेत की त्यात रिटर्न्सची अपेक्षा धरू नये. तुमच्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचा जसा इन्शुरन्स आहे की तो तुम्हाला काढावाच लागतो, बरोबर. तसाच तुमचा इन्शुरन्स काढायचा आहे. असं म्हणून तुम्ही दर वर्षाला थोडे पैसे बाजूला ठेवा. हे सोपं तत्व आहे. काही ह्याच्यात म्हणजे समजायला सगळ्यात सोपी गोष्ट ही मान्य करायला खूप कठीण असते. ही एक थिअरी आहे माझीच आहे. ही गोष्ट खूप सोपी आहे समजायला, म्हणजे मान्य होत नाही. हे इन्शुरन्सचं आहे. म्हणजे इन्शुरन्स जेव्हा समजावायचा विचार येतो तेव्हा त्याला फार वेळ लागत नाही, कारण सोपं आहे ना. हा इन्शुरन्स आहे, मग काढायचा का इन्शुरन्स? नको, कारण हे पटलेलं नाही आहे, कळलेलं आहे पण वळलेलं नाही. कारण आपल्याला सुरुवातीपासून हेच डोक्यात बिंबवलं गेलं की आपण कुणाला तरी पैसे दिले की परत आले पाहिजेत. त्यामुळे विमा हा खर्च आहे. विषय काढलाच आहेत म्हणून की तो इन्शुरन्स विकत घेताना त्याच्या सगळ्या अटी बघून घ्यायला हव्यात. म्हणजे त्याच्यात मला काय बेनिफिट्स मिळणार आहेत, विशेषतः हेल्थ इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो. हॉस्पिटलायझेशन बेनिफिट किती आहेत, कुटुंबियांना किती आहेत, म्हणजे किती लिमिटपर्यंत त्याचे फायदे घेऊ शकतो. कारण असं होतं की ते इन्शुरन्स न घेता एखाद्या वेळेस काही अप्रिय घटना घडली की नंतर धक्का बसल्यावर इन्शुरन्स घेणारे लोक असतात. बरोबर. गुंतवणुकीचा माहोल असतो. म्हणजे ट्रेनमधून येताना किंवा दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये जेवायला बसलेलं असताना आजूबाजूला कुठेतरी असे जे शब्द येतात कानावर, त्याच्यात आता हळूहळू पैसा यायला लागला आहे. पॉझिटिव्ह साईन आहे. पॉझिटिव्ह साईन आहे की अरे तू ह्या IPO मध्ये पैसे गुंतवलेस का, की तुला माहिती आहे का, तुला लिंक पाठवतो. हे हळूहळू आपल्याकडे आता वाढायला लागले. त्यामुळे तसंच काही वर्षांनी विम्याबद्दल पण ती एक जागृती निर्माण व्हायला लागेल. त्यामुळे हे आणि पैशाच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठल्याही सक्तीच्या असू शकत नाही. ते आतूनच यायला पाहिजे. नाही तर मग सक्ती म्हणजे काय असते, तुमच्या पगारातून कंपनी 10% कापून प्रॉव्हिडंट फंडात गुंतवते. हे का करावं लागलं, ही मानसिकता बघा. कारण लोकांच्याकडून ते होत नाही आहे. ही एक जबाबदारी घेतं शासन आणि म्हणजे ती व्यवस्था, पेन्शन व्यवस्था आपण ज्याला म्हणतो. आणि आता पुढच्या काळात ते आपल्यालाच करायचं आहे. आता तेच विचारणार होतं मी की पेन्शन तर आता मिळत नाही आहे. म्हणजे अगदी सरकारी नोकऱ्यांमध्ये पण आता पेन्शन बंद झाले. प्रायव्हेट जॉब करणारे खूप मोठा वर्ग आहे. अशा लोकांसाठी रिटायरमेंट प्लॅन्स आणि या सगळ्याची चर्चा होते, तर ते किती महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण कसा विचार करायला हवा जेन झीने खास करून? रिटायरमेंट प्लॅनिंग माझ्या मते फायनान्शियल प्लॅनिंग, पर्सनल फायनान्स ह्या सगळ्यामधला सगळ्यात कळीचा मुद्दा पुढच्या 25 वर्षांनी ठरणार आहे तो रिटायरमेंट प्लॅनिंग. कारण आत्ताची जी भारताची लोकसंख्या आहे त्याचा आपण डेमोग्राफिकली विचार केला, लोकसंख्येचं वर्गीकरण करण्याच्या दृष्टीने, तर असा एक मोठा वर्ग हा 30 आणि 40 आहे की जो त्याच्या स्वतःच्या उत्पन्नातला पैसा बाजूला काढून आयुष्यभर जगणार आहे. म्हणजे ज्याला सरकारी पाठिंबा नाही आहे. आणि तो वर्ग अजून 20 वर्षांनी जेव्हा 60च्याकडे झुकायला लागेल तेव्हा त्याला कळायला लागेल की आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंगची गरज आहे. वास्तविक पाहता रिटायरमेंट प्लॅनिंग हे उमेदीच्या काळातच सुरू करायला हवं. म्हणजे अगदी मी असं म्हणणार नाही की नोकरी लागल्या जॉबचं लेटर हातात आल्यावरच रिटायरमेंट प्लॅनिंग करा. ते केलं तर उत्तमच आहे, पण ते म्हणजे अगदीच आपलं आयुष्य कृत्रिम झाल्यासारखं होईल. पण एक 30-40च्या आसपास एक आपल्याला ते भान यायला हवं. म्हणजे तुमच्या पूर्ण म्हातारपणीच्या 20-30 वर्षाचं नियोजन करायचं आहे, तर ते तुम्हाला नियोजन करायला तरी 15-20 वर्ष हाताशी हवीत की. बरोबर. मग आपण असं म्हणू की 30 ते 40 याच्या म्हणजे आपण चष्मा आपल्याला ज्या वर्षी लागतो, 2 डोळे येतात एक्स्ट्राचे, तसं त्याच्यात एक थोडासा डोळसपणा पण यावा पैशाच्या बाबतीतला, दूरदृष्टी यावी की. आणि 25 ते 40 या वर्षामध्ये बऱ्याचदा फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज खूप असतात. त्यामुळे असं म्हणू शकत नाही तुम्ही थोडं EMI वगैरे कमी झालेलं असतं, EMI कमी, 40-45च्या आसपास. बरोबर. आणि तिथे मग जरा पुन्हा एक छोटीशी गडबड होते की अरे इतके वर्ष आता काही खर्च करायला मिळालेलं नाही आहे.
आता मी काही करणार नाही आणि तिथेच तुम्ही गडबडताय. मग तुमचा EMI कमी व्हायला लागल्यानंतर जे वाचतायत ना त्यातले थोडेसे तुमच्याच रिटायरमेंटसाठी बाजूला काढा. आणि हा पूर्णपणे वैयक्तिक चॉईस आहे. म्हणजे खूप छान आयुष्य जगणं हा आपला चॉईस असतो आणि तो ज्यांना नाकारायचा आहे त्यांचं त्यांनी बघावं. साधारण पण आता एक समारोप करताना अशा जर काही टिप्स किंवा ट्रिक्स काही सांगायच्या असतील की बाबा पैसा वाचवणं आणि तो वाढवणं याच्यासाठी, तर एक आपल्याला अशा एक 2-3 काही पॉईंट सांगता येतील जे प्रकर्षाने आपण करायलाच हवेत. पहिला असं म्हणजे की तुमचं उत्पन्न हे वाढतं राहील यासाठी तुम्ही स्वतः काहीतरी प्रयत्न करा. मग माझं उत्पन्न कसं वाढेल, मग मी कुठला दुसरा पार्ट टाईम जॉब करावा का, हे सगळ्यांना शक्य नसतं. बरोबर. कारण कुठल्याही एम्प्लॉयरला आपल्या एम्प्लॉईनी पार्ट टाईम जॉब केलेला आवडत नाही. कारण मग तो म्हणतो की माझ्या वेळेतला थोडा वेळ तू दुसऱ्याला देणार. पण मग पैसा आपला कुठून येऊ शकतो, तर तुम्ही पैशालाच कामाला लावा ना. म्हणजे तुम्ही काम करून जो पैसा मिळवणार होतात त्याच्याऐवजी तुमच्या आत्ताच्या पैशातल्या गुंतवणुकीतून तो पैसा हळूहळू जमा होईल. ह्यालाही वेळ लागेल. विशेषतः जे फ्रीलॅन्स काम करणारे असतात, जे कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे असतात, त्यांना तर आपला हक्काचा साथीदार म्हणून पैसाच लागतो. मग तो बाजूला असायला हवा आपला. आणि ती एक हळूहळू प्रोसिजर स्टार्ट होते. आणि दुसरा म्हणजे तीन मुद्दे आपण एक रफली घेऊया. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं की त्या प्रमाणात तुमच्या गुंतवणुकी वाढतात का बघा. नाही तर तुमचं उत्पन्न वाढतं आहे आणि ते वाढल्याबरोबर त्या वाढीव उत्पन्नातून वाढीव खर्च होत आहे, पण इन्व्हेस्टमेंट तितकीच राहते. डेंजर साईन. तुमचं उत्पन्न वाढल्यानंतर खर्च वाढतात, तसे थोड्याशा गुंतवणुकी पण वाढवा. तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील अशा पद्धतीने तुमची जीवनशैली तुम्ही तयार करायचा प्रयत्न करा, घडवायचा प्रयत्न करा. कारण 50 आणि 60च्या नंतर सर्वाधिक खर्च हा जर मेडिकल एक्सपेन्सेसवर होणार असेल तर एवढा मोठा रिटायरमेंट प्लॅन जो केलेला आहे तो त्यावर खर्च व्हावा, नॉट अ गुड साईन. त्याच्यामुळे हेल्थ इज वेल्थ असं जे म्हणतात, ते वेल्थ इज ऑल्सो गुड हेल्थ. एक जातात एक अजून एक प्रश्न की उद्याचं कोणी बघितलं आहे, आज जगून घेऊ असा जो एक ट्रेंड आला आहे, खास करून याच म्हणजे जेन झीमध्ये, तर ते हा विचार करतात की उद्या आम्हाला प्लॅनिंग काही करायचं नाही उद्याचं, आम्ही आज आहोत, आज आम्ही खूप मस्त जगून घेऊ. म्हणजे हे जे आहे की आम्ही रिटायरमेंटमध्ये मस्त जगण्यासाठी हेल्दी राहू वगैरे, त्याच्याऐवजी आम्ही आत्ता मस्त जगून घ्यायचं आहे आम्हाला आणि म्हणून आम्ही खर्च करतो. तर हे कसं बघता याच्याकडे तुम्ही? आपण ह्या सगळ्यांच्याकडे 20 वर्षांनी बघूया. कारण हे सगळे जे म्हणतायत ना, ह्यांचं भविष्य हे आपण बघितलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे ही सगळी म्हणणारी मंडळी आहेत ना, ही 50ची नाही आहेत. त्याच्यामुळे हे जे काही म्हणतायत तो त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे आपापला पैसा आणि आपापला विचार. त्याच्यामुळे आणि असं आजकाल म्हणण्याची एक पद्धत पण रूढ झाली आहे की एवढे सगळे पैसे वाचवून ते औषधांवरच खर्च करायचे असतील तर त्यापेक्षा आत्ता हॉटेलवर खर्च करूया. आणि हा एकेका पिढीचा तो स्वॅग असतो त्या वयातला. त्याच्यामुळे काय माय लाईफ माय चॉईस माय रूल्स वगैरे असे म्हणणारे हे नंतर आम्हाला भेटतात 40च्या आसपास की सर जरा थोडं एक भेटूया का वगैरे. पण असं जरी असलं तरी अर्थसाक्षरता ओव्हरऑल वाढायला लागले असं नक्कीच कौस्तुभ सरांचं निरीक्षण आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी जसं म्हटलं तसं हेल्थ इज वेल्थ, त्यामुळे आरोग्य पण सांभाळूया, पैसा पण सांभाळूया, तो कसा वाढेल याच्या दृष्टीने पण प्रयत्न करूया. आणि तुम्हाला जर काही शंका असतील, प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये जे कौस्तुभ सरांना आपण विचारू शकू तर ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि डोक्याला थॉटच्या नवीन भागाची थोडे दिवस वाट बघा. थँक्यू.